शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज तहसील कार्यालयामार्फत एक छोटेखानी रक्तदान शिबिर तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचं वैद्यकीय तपासणी आणि मागील काही काळापासून आपण जे कुंडी दाखले या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये करतो त्यांचं छोटेखानी वाटप या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। आणि अशा या प्रसंगी आज आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आसिफभाई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक गोपलकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर तहसील कार्यालयातील सर्व तलाठी मंडळाधिकारी, लिपिक, अव्वलकार कोण, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, कोतवाल, शिपाई, संवर्ग, सर्व कर्मचारी आता बरेचसे आपापल्या गावांमध्ये कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत, परंतु दिवसभरामध्ये या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी निश्चितच होणार आहेत। परंतु सर, आजचा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हा होता, ज्यांनी उभी हयात आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष केला, आपलं रक्त त्या ठिकाणी सांडलं, ज्यांचं शौर्य आणि योगदान, बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे। आणि अशा या प्रसंगी एक रक्तदानाचं शिबिर जर या ठिकाणी ठेवलं तर निश्चितपणाने त्याच्यातून एक आणखीन काम करण्याची प्रेरणा आपल्या लोकांना मिळेल। ज्यांनी आदर्श असं राज्य केलं, निश्चितपणाने ज्यांचं राज्य सर्वसामान्यांसाठी होतं, रयतेसाठी होतं, अशा या राजांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय। आणि अशा या प्रसंगी सर वैद्यकीय तपासणी पण ठेवलेली आहे, रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे। परंतु मागील अनेक कालावधीपासून आपण जे कुंभी दाखल्याचं काम या ठिकाणी करत होतो, जवळपास आपल्याकडे 13,660 नोंदी आपल्याकडे सापडलेल्या आहेत। त्यामध्ये मोडीच्या जवळपास 11,000 नोंदी होत्या, त्यापैकी 7,500 नोंदींचं आपण भाषांतर पण केलेलं आहे 57 गावांचं। आणि सर 1984 पासून 2024 पर्यंत फक्त 184 दाखले आपल्या तालुक्यामध्ये वाटप केलेले होते। मागील 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 1600 दाखल्यांचं वाटप आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे। ज्या ज्या गावांमध्ये आपलं भाषांतराचं काम पूर्ण होतंय, आपण आपलं भाषांतर झाल्याबरोबर त्या गावांमध्ये या ज्या भाषांतराच्या नोंदी आहेत किंवा त्याच्या ज्या प्रती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये आणि तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करतोय, जेणेकरून लोकांनी फक्त सांगायचं का माझं या रजिस्टरवर या नंबरवर नाव आहे, फक्त तेवढ्यांच्याच आपण त्यांची नक्कल देतो। आणि त्याच्यावरून जवळपास मागील 1.5 महिन्यामध्ये सर हे जवळपास 1600 दाखले आपण या ठिकाणी दिलेले आहेत। तरी माझी अशी विनंती आहे सर का आपलं पण याच्यामध्ये खूप फॉलोअप होता, आपण पण वेळोवेळी या ठिकाणी कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे असं मार्गदर्शन आपलं नेहमीच लाभत होतं। त्यामुळे माझी विनंती असणार आहे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही दाखल्यांचं वाटप या ठिकाणी जे नागरिक लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण आपल्या हस्ते वाटप करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व माझे सहकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो का त्यांनी आपल्या हस्ते दाखल्यांचं वाटप करावं। आज या ठिकाणी सुरुवातीला मी सर्वांचा आराध्य दैवत माझे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या तहसील कार्यालय या ठिकाणी माननीय तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब यांनी या ठिकाणी हा भव्यदिव्य असा शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आताच नगरपालिकेमध्ये आपण शिवजयंती साजरी करून आलो, तहसीलमध्ये शिवजयंती साजरी करून आता पंचायत समितीमध्ये पण आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणार आहोत। आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित राशी तालुक्यात तहसीलदार शेख साहेब, या ठिकाणी अप्पर तहसीलदार केसकर मॅडम, आमच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर गोपलकर मॅडम, त्याचबरोबर नायब
तहसीलदार मुंडे साहेब, माजी नगराध्यक्ष काशीबाई, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, आदरणीय रेणके अप्पा, संजय पाटील सर, भारत पवार सर, आदरणीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नाना गव्हाणे, उपस्थित सर्व सर्कल तलाठी, सर्व तहसीलच्या अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी, बंधू भगिनी, पत्रकार बांधव, आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण बार्शी तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवरती, जागतिक पातळीवरती हा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी केलेलं कार्य आणि त्याच्या लहानपणापासूनच्या आयुष्यभर जीवन जगत असतानाच्या संघर्षमय घडामोडी या आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. त्यांनी जीवनामध्ये सर्वसामान्य रयतेला सुखी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक जी गुलामगिरी होती त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये एक संघर्ष केला आणि एक स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं. सर्व रयतेला सुखी ठेवण्याचं या ठिकाणी राज्यांनी काम केलं. आज जवळपास 394 वर्ष या ठिकाणी 394वी जयंती या ठिकाणी साजरी करत असताना आज असा हा महान राजा की किती जरी दिवस झाले तरी त्यांचं जे आकर्षण आहे ते वाढतच चाललेलं. आणि पूर्वी जे काही मीडिया किंवा असं जास्त प्रसिद्धीचं प्रमाण नसायचं. आम्हाला आठवतं की चरावचळीवरतीच 81 साली शिवजयंती उत्सव सुरू झाला. कैलासवासी अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे अध्यक्ष होते आणि बार्शीमध्ये मराठा महासंघ होता. त्यावेळेस आदरणीय जगदाळे मामांनी या ठिकाणी पुतळ्याची स्थापना 1978 साली पुतळा त्या ठिकाणी बसवला आणि 81 साली माझ्या माहितीप्रमाणे तिथं मी 11 वर्षाचा होतो आणि त्यावेळेस शिवजयंतीला सुरुवात झाली. एक शिवजयंती त्या ठिकाणी व्हायची आणि एक, परंतु आज जर पाहिलं जसं जसं छत्रपती शिवरायांनी केलेलं कार्य, हे कार्य जसं जसं सर्व जनतेसमोर किंवा राज्यामधून देशामधून जगामध्ये या सर्व बाबी जशा जशा माणसांपर्यंत, जनमानसांपर्यंत गेल्या, त्या प्रत्येक माणसांना राजांबद्दल एक आपुलकी, एक अभिमान या ठिकाणी वाटू लागला. प्रत्येक जण राजांचा जे जे करताना या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी दिसतो. आणि त्याचाच भाग आज या ठिकाणी बार्शी शहरामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा होत असताना आम्हालाही या ठिकाणी अभिमान वाटतं की आमच्यासारख्या एका शिवभक्तांकडून या ठिकाणी एक शिवसृष्टी आपण तालुक्यामध्ये निर्माण करू शकलो आणि छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आमच्यासारखा एक शिवभक्त उभा करण्याचा एक बहुमान माझ्यासारख्या एका शिवभक्ताला या ठिकाणी मिळाला आमच्या कारकिर्दीमध्ये, हे आमचं एक भाग्य या ठिकाणी समजतो. आणि त्या सोहळ्यालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करू. आज बांधवांनो या ठिकाणी तहसीलदार साहेब, मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो की बार्शीमध्ये तहसीलदार असतील किंवा अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार, पोपलकर मॅडम आहेत, आमचे चीफ ऑफिसर आहेत, सगळेच अधिकारी. मी त्या दिवशी सुद्धा आपल्या तलावाच्या बोटीच्या त्या ठिकाणी नाना सांगितलं, खरोखर प्रत्येक अधिकारी या ठिकाणी अत्यंत आपुलकीनं नाना एवढं काम करतात की आज हा जो विषय आहे दाखल्यांचा, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बार्शी एक असं तहसीलदारचं क्षेत्र आहे की तुम्ही एवढा लीड घेऊन, मुख्याधिकारी आणि तुम्ही एवढा लीड घेऊन या ठिकाणी दाखले वाटप करण्याचं काम या ठिकाणी करताय. जवळपास 1600हून दाखले या ठिकाणी अधिक देण्याचं काम केलेलं आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 13,500 नोंदी या ठिकाणी शोधण्याचं काम केलं. त्याचबरोबर उर्दू मधल्या ज्या नोंदी होत्या त्या सुद्धा त्याचं भाषांतर केलं. नगरपालिकेमध्ये सुद्धा 2,500हून नोंदी अधिकच्या शोधण्यामध्ये माननीय मुख्याधिकाऱ्यांनी काम केलं. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज हा राज्य पातळीवरती अत्यंत संवेदनशील असा विषय या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून झालेला आहे. प्रत्येकाला आज आपल्या हक्काच्या ज्या कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी दाखले मिळाले पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे
आणि त्याच्यामध्ये झोकून देऊन आज सातत्यानं आमची बैठक माझी रावसाहेबांची, तहसीलदार साहेबांची, मुख्याधिकाऱ्यांची, सगळं अधिकारी वर्गांच्या सातत्यानं बैठका या ठिकाणी होत आहेत. आणि या बैठकीच्या माध्यमातून सातत्यानं या दाखल्यांविषयी किंवा ज्या ज्या जुन्या नोंदी त्या जुन्या नोंदी शोधण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करतो. माझ्या तर माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या नोंदी आपल्या बार्शी नगरपालिकेमध्ये आढळून आल्या आणि माननीय मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक राऊत आणि जे काही नगरपालिकेचे कर्मचारी, पाटोळे वगैरे सगळे कर्मचारी यांनी त्या शोधण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिल्या नोंदीच्या आपल्या नगरपालिकेमध्ये सापडल्या आणि या ठिकाणी सर्व स्तरावरती दाखले देण्याचं काम चालू आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं माननीय तहसीलदार साहेब, शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे दाखले देण्याचं काम होत असताना माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सर्व मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे बंधूंनो, की आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील माननीय तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब अत्यंत ऍक्टिव्हपणाने या ठिकाणी काम करतायत. ज्या ज्या अडचणी येतील तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. अत्यंत नियोजन पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा आपण एखादा कॅम्प घेऊ आणि जेवढ्याच्या नोंदी ज्या नोंदी सापडल्या त्या सर्वांना 100% दाखले देण्याची व्यवस्था केली जाईल असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अभिवाचन देतो. कुठलाही लाभार्थी या दाखल्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी पूर्ण केली जाईल. अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला, रक्तदान शिबिर घेतलं, आरोग्य तपासणी शिबिर घेतलं आणि खास करून जो ज्वलंत प्रश्न मराठा समाज बांधवांचा त्याच्यामध्ये आपण झोकून देऊन काम करतायत तहसीलदार साहेब, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीने बार्शी तालुक्याची सेवा करा. आम्ही सगळे तुमच्या ताकदीनं पाठीशी आहे असं या ठिकाणी शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पद्धतीनं आम्ही बार्शी तालुक्याची सेवा करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी तत्पर आहोत. यानंतर मी या ठिकाणी नावं पुकारते त्याप्रमाणे आपण समोर यावं. सर्वप्रथम ऋतुराज सुशील कुमार पिंगळे. ऋतुराज सुशील कुमार पिंगळे. यानंतर श्रीमती गुंजार दत्तात्रय बचुटे. गुंजार बचुटे. माझी थोडी विनंती असेल की मागे जे आहेत त्यांना थोडीशी वाट करून द्यावी आपण येण्यासाठी. त्यानंतर चैतन्य उत्तम शेळके. चैतन्य उत्तम शेळके. यानंतर अमोल राजेंद्र गार. यांच्या कुटुंबियांचे एकूण 20 दाखले आहेत. अमोल राजेंद्र गार. त्यानंतर यशराज लालासाहेब बोबडे. एकूण 14 दाखले कुटुंबियांचे आहेत यात. त्यानंतर समर्थ नितीन मोरे. समर्थ नितीन मोरे यांचे 3 आहेत दाखले कुटुंबियांचे. नितीन शहाजी जाधव यांच्या कुटुंबियांचे 2 दाखले आहेत. नितीन शहाजी जाधव. नागनाथ मोहन काटे. यानंतर जाधव दिव्या महादेव. जाधव दिव्या महादेव. बालाजी भीमराव शिंदे. बालाजी भीमराव शिंदे यांच्या कुटुंबियांचे 2 दाखले आहेत. बालाजी भीमराव शिंदे. त्यानंतर अक्षय दिलीप मंडलेनी यांच्या कुटुंबियांचे 4 दाखले आहेत. अक्षय दिलीप मंडलेनी आणि विजय कुमार गोरख मुरगणे यांच्या कुटुंबियांचे 2 दाखले. त्यानंतर विनय महादेव जाधव. विनय महादेव जाधव आहेत का? विनय जाधव. हा दाखले वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.
महोदय राजेंद्र राऊत साहेब हे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण